नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. 23 जून रोजी जेव्हा सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही केतन अग्रवालच्या खुनाच्या आरोपात अटक करण्यात आली, तेव्हापासनं दररोज या प्रकरणात काही ना काही नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. ते धक्कादायक खुलासे मोठ्यातले मोठे असतात किंवा मायनर सुद्धा असतात. जसं सिया गोयल जेव्हा पोलीस कोठडीत प्रश्न विचारतात तेव्हा प्रश्नाचं उत्तर देण्याचं सोडून दारू मागते, कमीत कमी बियर तरी द्या अशी मागणी करते, विचित्रपणे वागत आहे. चेतन चौधरी आणि सिया गोयल हे आता जबाबदारी एकमेकांवर ढकलायला त्यांनी सुरुवात केली आहे. तो म्हणतो धक्का मी नाही दिला, धक्का ह्याने नाही दिला. कोठडीत त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये हे असे वेगवेगळे धक्कादायक वळणं रोज येत आहेत. त्यामध्येच सिया गोयलच्या आईवडिलांनी सुद्धा आम्हाला चेतन चौधरी म्हणून माहितीच नाही असं म्हटलंय. जेव्हा की सिया गोयलनी एके ठिकाणी म्हटलं होतं की मी माझ्या आईवडिलांना चेतनबद्दल सांगितलं होतं, पण ते स्थळ तोलामोलाचं नसल्यामुळे त्यांनी या संबंधास नकार दिला. असे धक्कादायक खुलासे रोज होत आहेत. पण आता काल जो एक खुलासा झाला तो या प्रकरणातला नसून, म्हणजे सिया, चेतन, केतन यांच्यामधला नसून हा वेगळाच धक्कादायक खुलासा आहे. त्याचं झालं असं की जेव्हापासनं सिया गोयल हिला अटक झालेली आहे तेव्हापासनं ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव हे सिया गोयलचे वकील म्हणून काम बघतात. माध्यमांमध्ये सुद्धा अगदी उघडपणे त्यांनी आपली मतं या केसबद्दलची मांडली. सिया गोयलचे डिफेंड करण्यासाठी काय काय मुद्दे असू शकतात, सिया गोयलवर टाकलेले आरोप कसे थोडेफार चुकीचे असू शकतात, काय शक्य आहे, काय शक्य नाही, पॉसिबिलिटीज काय आहेत, याबद्दल त्यांनी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिल्या. सिया गोयलची बाजू लावून धरली. सिया गोयल प्रकरणी पॉझिटिव्ह मतं सुद्धा त्यांनी मांडली. आणि एकूणच सियाचा वकील असल्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने माध्यमांमध्ये अक्षरशः म्हणजे कायदेशीर बाजू सांभाळून जी प्रतिक्रिया देणं शक्य होतं त्या प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे अख्ख्या देशभरात आशुतोष श्रीवास्तव हे सिया गोयलचे या केसमधले वकील म्हणून ओळखले जाऊ लागले. 2 दिवसापूर्वी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलं होतं. तब्बल 10 तास त्याची चौकशी झाली. चौकशीनंतर माध्यमांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी एकही शब्दाची प्रतिक्रिया न देता तिथनं गाडीत बसून साहिल गोयल तिथून निघून गेला. काल साहिल गोयलची एक स्पष्ट प्रतिक्रिया माध्यमांमध्ये आली आणि तिथे जो धक्का सर्वांना बसला तो समजून घेणं महत्वाचं आहे. साहिल गोयल म्हणतात की ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांना आम्ही आमचा वकील म्हणून नियुक्तच केलेलं नाहीये. त्यांना आम्ही कधी हायरच केलं नाही, त्यांच्या सर्व्हिसेस कधी हायर केलेल्या नाहीत. त्यामुळे ते का बरं सियाच्या बाबतीत बोलतायत आणि या केसमध्ये शिरकाव करतायत आम्हाला नाही माहिती. त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली की तुम्हाला आम्ही हायरच केलेलं नाहीये, तर त्यांनी मला धमकी द्यायला सुरुवात केली असं साहिल गोयलने प्रसार माध्यमांमध्ये म्हटलं. त्याचप्रमाणे विपुल दुशिंग, ॲडव्होकेट विपुल दुशिंग हे सुद्धा एक प्रसिद्ध वकील आहेत. त्यांना आम्ही या केसमध्ये आमच्या फॅमिलीतर्फे अप्रोच झालेलो आहोत आणि त्यांना हायर केलेलं आहे आणि तेच आमचे वकील आहेत, विपुल दुशिंगच आमचे वकील आहेत असं साहिल गोयल यांनी सांगितलं. आशुतोष श्रीवास्तव धमक्या वगैरे देतात, असं थ्रेटन करतात असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काल ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव आणि विपुल दुशिंग हे दोघेही कोर्टात हजर होते. सुरुवातीला सियाची बाजू ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी मांडायला सुरुवात केली, पण या सगळ्या आर्ग्युमेंटच्या दरम्यान सिया गोयल उभी राहिली आणि तिने सांगितलं की आशुतोष श्रीवास्तव हे माझे वकील नसून विपुल दुशिंग हे माझे वकील आहेत. ऑफिशियली आम्ही त्यांना अप्रोच झालेलो, आम्ही त्यांना वकीलपत्र दिलेलं आहे, त्यामुळे ते माझी केस लढतील असं सियाने भर कोर्टात काल सांगून दिलं. यावरनं कोर्टामध्येच कन्फ्युजन्स निर्माण झाले, असं म्हणतात की वादावादी सुद्धा झाली. पण ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांच्याकडे सिया गोयलच्या सहीचं वकीलपत्र आहे असं म्हटलं जातं. याबद्दल सुद्धा सियाचा भाऊ साहिल गोयलला जेव्हा विचारलं की त्यांच्याकडे तर वकीलपत्र आहे त्यावर सियाची सही आहे, तर त्याने सांगितलं की सिया लॉकअपमध्ये असताना, अतिशय परेशान असताना नकळत चुकून वाटेल त्या पद्धतीने तिच्याकडनं सही घेण्यात आलेली असावी. पण आम्ही ॲज अ फॅमिली म्हणून आशुतोष श्रीवास्तव यांना कधीही हायर केलेलं नव्हतं.
असं साहिल गोयलचं म्हणणं आहे. सियाने सुद्धा भर कोर्टात केस चालू असताना हे मत प्रदर्शित केलं. विपुल दुसिंग यांनी कालच्या कोर्टातील त्यांच्या हजेरीनंतर सुद्धा माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. विपुल दुसिंग म्हणतात की मला माहित नाही आशुतोष श्रीवास्तव असं का म्हणतायत, ते सियाचे वकील असल्याचं का म्हणतात हे मला तरी काहीही माहिती नाही. पण गोयल कुटुंबियांनी जेव्हा सियाला अटक झाली, तिला रिमांडमध्ये पाठवण्यात आलं, तेव्हा माझ्याकडे ते अप्रोच झाले होते. मी ऑफिशियली सगळे डॉक्युमेंट जमा केलेत, ऑफिशियली त्यांचं वकीलपत्र गेलेलं आहे. माझ्या वकीलपत्राची प्रोफेशनल फीस जी असते ती सुद्धा त्यांनी मला डिपॉझिट केलेली आहे. त्यामुळे ऑफिशियली मी त्यांच्यातर्फे नियुक्त केलेला वकील आहे सिया गोयल प्रकरणात. फक्त सिया गोयलसाठी चेतन चौधरीचं त्यांनी नाव घेतलं नाही. चेतन चौधरीचे वकील वेगळे आहेत. त्यामुळे आता हे वकिलांच्या कन्फ्युजनचं जे प्रकरण आहे त्याची सुद्धा मोठी चर्चा व्हायला लागलेली आहे. यातच काही वेळापूर्वीच ऍडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयल, सिया गोयलचा भाऊ, याला 10 कोटींच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठवलेली आहे. 10 कोटींची नुकसान भरपाई देणे, त्यासोबतच जाहीर माफी मागणे आणि हे 10 कोटी रुपये 7 दिवसांच्या आत देण्याची नोटीस ऍडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयल याला पाठवलेली आहे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की माझ्याकडे वकीलपत्र आहे, त्यावर सियाची सही आहे. असं असताना देखील माझ्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य साहिल गोयल यांनी केलेली आहे. जर त्यांना दुसरा वकील हायर करायचा होता तर त्यांनी माझ्याकडनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट NOC घेणं आवश्यक होतं. ती त्यांनी न घेता दुसरा वकील हायर केला तर केला. माझ्याबद्दल अपमानकारक, माझी समाजात प्रतिष्ठा खराब होईल अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत. याची नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपये 7 दिवसांच्या आत यांना मला द्यावे लागतील. त्यासोबतच जाहीर माफी सुद्धा मागावी लागेल. पुन्हा एकदा या प्रकरणात सिया गोयलचं वक्तव्य, साहिल गोयलचं वक्तव्य याच्यामुळे गोयल कुटुंब पुन्हा आधीच अडचणीत, त्यात अजून त्यांच्या अडचणीत आता भर पडलेली आहे. तर या वकिलांच्या घोळाबद्दल, या सर्व याच्यात काय आहे तो खुलासा नंतर होईल. आम्ही फक्त तुम्हाला आमच्या हातात जी माहिती आहे, प्रसारमाध्यमं, विविध सूत्र यांच्याद्वारे जी माहिती आमच्या हातात आली ती आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. वकिलांचा हा जो एक कन्फ्युजिंग मुद्दा आहे तो क्लिअर होईलच. सध्या तरी परिवाराने पण सांगितलं आणि विपुल दुसिंग यांनी सुद्धा सांगितलं की विपुल दुसिंग हेच सिया गोयलचे वकील आहेत या खटल्यामध्ये. मित्रांनो, या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.